स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. येणारी अपकमिंग भरती डी एच एस भरतीच्या दृष्टिकोनातून पॅरासिटॉलॉजिकल डिसीज या टॉपिकवरील आज मोस्ट इम्पॉर्टंट असे क्वेश्चन पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम फॉर ह्युमनसाठी प्लाझ्मोडियमची इन्फेक्टिव्ह स्टेज कोणती आहे? ऑप्शन ए मेरोझाइट्स, ऑप्शन बी स्पोरोझाइट्स, ऑप्शन सी गॅमेटोसाइट, ऑप्शन डी ट्रोपोझाइट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. म्हणजेच इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम फॉर ह्युमन इज स्पोरोझाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर सेकंड. विच मॉस्किटो ट्रान्समिट मलेरिया? म्हणजे खालीलपैकी कोणता मॉस्किटो मलेरिया ट्रान्समिट करत असतो? ऑप्शन ए ॲडिस मॉस्किटो, ऑप्शन बी फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो, ऑप्शन सी क्युलेक्स मॉस्किटो, ऑप्शन डी मॅन्सोनिया मॉस्किटो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो ट्रान्समिट मलेरिया. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. अमेबिक डिसेंट्री इज कॉज्ड बाय. ऑप्शन ए जियार्डिया लॅम्बलिया, ऑप्शन बी एंटमिबा हिस्टोलायटिका, ऑप्शन सी बेलांटियम ओली, ऑप्शन डी ट्रायकोमोनास वजायनालिसिस. म्हणजे थोडक्यात काय तर अमेबिक डिसेंट्री कशामुळे कॉज होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, एंटमिबा हिस्टोलायटिका. एंटमिबा हिस्टोलायटिकामुळेच अमेबिक डिसेंट्री कॉज होत असते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4. इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ अमेबिया एंटमिबा हिस्टोलायटिका. क्वेश्चन नंबर 4. इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ एंटमिबा हिस्टोलायटिका इज ऑप्शन ए ट्रोपोझाइट्स, ऑप्शन बी मॅच्युअर क्वाड्रान्युक्लेट सिस्ट, ऑप्शन सी ओसिस्ट, ऑप्शन डी गॅमेटोसाइट्स. म्हणजे थोडक्यात काय एंटमिबा हिस्टोलायटिकाची इन्फेक्टिव्ह स्टेज कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मॅच्युअर क्वाड्रान्युक्लेटेड सिस्ट आर द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ एंटमिबा हिस्टोलायटिका. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. जियार्डियासिस इज कॉज्ड बाय. म्हणजे जियार्डियासिस कोणामुळे होतो? ऑप्शन ए एंटमिबा कोली, ऑप्शन बी जियार्डिया लॅम्बलिया, ऑप्शन सी ट्रायचोरिया, ऑप्शन डी एस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, जियार्डिया लॅम्बलिया इज कॉज जियार्डियासिस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6. काला आजार इज कॉज्ड बाय. म्हणजे काला आजार कोणामुळे होतो? ऑप्शन ए ट्रेपोसोमा क्रुझी, ऑप्शन बी लेशमनिया डोनोवानी, ऑप्शन सी बेप्सिया, ऑप्शन डी टॉक्सोप्लाज्मा गोंडी. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, लेशमनिया डोनोवानी कॉज काला आजार. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. वेक्टर ऑफ काला आजार इज. म्हणजेच काला आजारचा वेक्टर कोणता आहे? ऑप्शन ए मॉस्किटो, ऑप्शन बी सँडफ्लाय, ऑप्शन सी हाऊसफ्लाय, ऑप्शन डी फ्ली. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, सँडफ्लाय आर द वेक्टर ऑफ काला आजार. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस इज कॉज्ड बाय. म्हणजेच आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस कोणामुळे होतो? ऑप्शन ए लेशमनिया डोनोवानी, ऑप्शन बी ट्रिपॅनोसोमा ब्रुसी, ऑप्शन सी जियार्डिया लॅम्बलिया, ऑप्शन डी ट्रायकोमोनास वजायनालिसिस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, ट्रिपॅनोसोमा ब्रुसी आर कॉज्ड बाय आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9. फॅक्टर ऑफ आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस इज. म्हणजेच आफ्रिकन स्लीपिंग सिकनेसचा वाहक कोण आहे किंवा वेक्टर कोण आहे? ऑप्शन ए सँडफ्लाय, ऑप्शन बी मॉस्किटो, ऑप्शन सी टेस्टफ्लाय, ऑप्शन डी ब्लॅकफ्लाय. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, टेस्टफ्लाय आर द वेक्टर ऑफ आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. चगास डिसीज इज कॉज्ड बाय. ऑप्शन ए ट्रिपॅनोसोमा ब्रुसी, ऑप्शन बी ट्रिपॅनोसोमा क्रुझी, ऑप्शन सी लेशमनिया डोनोवानी, ऑप्शन डी प्लाझ्मोडियम वायवॅक्स. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, ट्रिपॅनोसोमा क्रुझी आर चेगास डिसीज कॉज्ड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. विच पॅरासाइट कॉज हायटेडिड डिसीज? ऑप्शन ए टीनिया सोलियम, ऑप्शन बी इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस, ऑप्शन सी
डायफिलोबोथ्रियम लॅक्टम, ऑप्शन डी हायमेनोलेप्सिस नाना. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस. इचिनोकोकस ग्रॅन्युलोस parasite causes hydatid disease. Next question is question number 12. Definitive host of टेनिया सोलियम इज. म्हणजेच टेनिया सोलियमचा डेफिनेटिव्ह होस्ट कोणता आहे? ऑप्शन ए ह्युमन, ऑप्शन बी डॉग्स, ऑप्शन सी पिग, ऑप्शन डी काऊ. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए ह्युमन. ह्युमन आर द डेफिनेटिव्ह होस्ट ऑफ टेनिया सोलियम. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. इंटरमिडिएट होस्ट ऑफ टेनिया सोलियम इज. म्हणजेच टेनिया सोलियमचा इंटरमिडिएट होस्ट कोणता आहे? ऑप्शन ए काऊ, ऑप्शन बी पिग, ऑप्शन सी डॉग, ऑप्शन डी गॉट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, पिग आर द इंटरमिडिएट होस्ट ऑफ टेनिया सोलियम. 14. विच पॅरासाइट कॉज एलिफंटॅसिस. म्हणजेच एलिफंटॅसिस खालीलपैकी कोणता पॅरासाइट कॉज करतो? ऑप्शन ए ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स, ऑप्शन बी उचेरिया बॅनक्रॉप्टी, ऑप्शन सी ट्रायचुरिया, ऑप्शन डी एंट्रोबियस वर्मिक्युलोसिस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, उचेरिया बॅनक्रॉप्टी आर द पॅरासाइट कॉजेस एलिफंटॅसिस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 15. फॅक्टर ऑफ फायलेरियासिसचा फॅक्टर कोणता आहे? ऑप्शन ए ॲडिस मॉस्किटो, ऑप्शन बी कुलेक्स मॉस्किटो, ऑप्शन सी सँडफ्लाय, ऑप्शन डी टेस्ट फ्लाय. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, कुलेक्स मॉस्किटो आर द फॅक्टर ऑफ फायलेरियासिस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. पिनवर्म इन्फेक्शन is caused by. Option A Ascaris lumbricoids, option B Enterobius vermiculosis, option C hookworm, option D trichuria. म्हणजेच थोडक्यात काय तर पिनवर्मचं इन्फेक्शन कशामुळे होते? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, एंट्रोबियस वर्मिक्युलोसिस आर द पिनवर्म इन्फेक्शन. Pinworm infection is caused by Enterobius vermiculosis. Next question is question number 17. Scotch tape test is used for diagnosis of. म्हणजेच स्कॉच टेप टेस्ट कोणत्या रोगाच्या निदानासाठी वापरली जाते? ऑप्शन ए मलेरियासाठी, ऑप्शन बी एंट्रोबियस वर्मिक्युलोसिससाठी, ऑप्शन बी अमिबियासिस, ऑप्शन डी जियार्डियासिससाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, एंट्रोबियस वर्मिक्युलोसिससाठी स्कॉच टेप टेस्ट ही यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 18. हुकवर्म इन्फेक्शन मेनली कॉज्ड बाय. म्हणजेच हुकवर्म इन्फेक्शन मुख्यतः कशामुळे होते, कोणत्या कारणामुळे होते? ऑप्शन ए आयरन डेफिशियन्सी एनिमियामुळे, ऑप्शन बी जॉन्डिसमुळे, ऑप्शन सी निमोनियामुळे, ऑप्शन डी डायबिटीसमुळे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आयरन डेफिशियन्सी एनिमियामुळे हुकवर्म इन्फेक्शन मेनली कॉज होते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 19. विच पॅरासाइट कॉजेस राऊंड वॉर्म इन्फेक्शन. म्हणजे खालीलपैकी कोणता पॅरासाइट राऊंड वॉर्म इन्फेक्शन कॉज करतो? ऑप्शन ए ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स, ऑप्शन बी ट्रायचुरिया, ऑप्शन सी एंट्रोबियस वर्मिक्युलोसिस, ऑप्शन डी टेनिया सोलियम. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स. ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स आर पॅरासाइट कॉज्ड बाय अ राऊंड वॉर्म इन्फेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. विपवॉर्म डिसीज इज कॉज्ड बाय. ऑप्शन ए हुकवर्म, ऑप्शन बी ट्रायचुरिया, ऑप्शन सी ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स, ऑप्शन डी टेनिया सोलियम. सो करेक्ट आन्सर इज म्हणजेच विपवॉर्म डिसीज कशामुळे कॉज होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ट्रायचुरिया. विपवॉर्म डिसीज इज कॉज्ड बाय ट्रायचुरिया. क्वेश्चन नंबर 21. विच टेस्ट इज यूज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ हायटेड डिसीज. म्हणजेच हायटेड डिसीजच्या डायग्नोसिससाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? ऑप्शन ए विडाल टेस्ट, ऑप्शन बी इलायझा टेस्ट, ऑप्शन सी कॅसोनिस टेस्ट, ऑप्शन डी मॉन्टॉक टेस्ट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, कॅसोनिस टेस्ट. म्हणजेच हायटेड डिसीजच्या डायग्नोसिससाठी कॅसोनिस टेस्ट यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 22. डेफिनेटिव्ह होस्ट ऑफ इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस इज. इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिसचा डेफिनेटिव्ह होस्ट कोणता आहे? ऑप्शन ए sheep, ऑप्शन बी डॉग, ऑप्शन सी ह्युमन, ऑप्शन डी पिग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डॉग आर द डेफिनेटिव्ह होस्ट ऑफ
Echinococcus granulosus. Next question is question number 23. Cysticercosis in human is caused by larva stage of, म्हणजेच मानवातील सिस्टिस्टोकोर्सिस कोणत्या परजीवीच्या अळीमुळे होतो? ऑप्शन ए टेनिया सोलियम, ऑप्शन बी टेनिया सॅंगिनाटा, ऑप्शन सी इचिनोकोकस ग्रॅन्युलोसिस, ऑप्शन डी डिफिलोबोथ्रियम लॅटम. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए टेनिया सोलियम हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ टेनिया सोलियम फॉर ह्युमन इज. ह्युमनसाठी टेनियम सोलियमची इन्फेक्टिव्ह स्टेज कोणती आहे? ऑप्शन ए एग्स, ऑप्शन बी सिस्टिसेरकस, ऑप्शन सी प्रोग्लोटिड, ऑप्शन डी स्कोलरेक्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिस्टोसेरकस हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 25. मायक्रोफिलारिया ऑफ उचेरिया बॅनक्रॉफ्टी आर. ऑप्शन ए नॉन शीथेड अँड नॉक्चरली पिरियडिक, ऑप्शन बी शीथेड अँड नॉक्चरली पिरियडिक, ऑप्शन सी नॉन शीथेड अँड डायुरिनली पिरियडिक आणि ऑप्शन डी शीथेड अँड डायुरिनली पिरियडिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शीथेड अँड नॉक्चरली पिरियडिक. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 26. विच स्टेन इज यूज टू डिमॉन्स्ट्रेट मायक्रोफिलारिया इन ब्लड. म्हणजे थोडक्यात काय रक्तातील मायक्रोफिलारिया दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए ग्राम स्टेन, ऑप्शन बी जिम्सा स्टेन, ऑप्शन सी झिल नेन्सर स्टेन म्हणजे झेडन स्टेनिंग, ऑप्शन डी अल्बर्ट स्टेनिंग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जिम्सा स्टेनिंग आर यूज्ड फॉर टू डिमॉन्स्ट्रेट ऑफ मायक्रोफिलारिया इन ब्लड स्मियर. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 27. विच पॅरासाइट कॉज ट्रायचिनोसिस. खालीलपैकी कोणता पॅरासाइट ट्रायचिनोसिस कॉज करतो? ऑप्शन ए ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स, ऑप्शन बी ट्रायचिनेला स्पायरेलिस, ऑप्शन सी टेनिया सोलियम, ऑप्शन डी एन्साइलोटोमा डिओडेनल्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ट्रायचिनेला स्पायरेलिस आर कॉज्ड बाय ट्रायचिनोसिस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 28. ट्रोपोझाइट ऑफ एंटमिबा हिस्टोलायटिका शोज विच ऑफ द फॉलोइंग फीचर. म्हणजेच एंटमिबा हिस्टोलायटिकाच्या ट्रोपोझाइटचे वैशिष्ट्य कोणते आहे? ऑप्शन ए 4 न्यूक्लिक ॲसिड, ऑप्शन बी इंजेस्टेड आरबीसी, ऑप्शन सी सेल वॉल, ऑप्शन डी शीथेड फ्लॅजेला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंजेस्टेड आरबीसी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 29. विच ड्रग इज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ अमिबियासिस. म्हणजे खालीलपैकी कोणता ड्रग हे अमिबियासिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं? ऑप्शन ए क्लोरोक्विन, ऑप्शन बी मेट्रोनिडाझोल, ऑप्शन सी आयव्हरमॅक्टिन, ऑप्शन डी अल्बेंडोझोल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेट्रोनिडाझोल हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 30. विच इज द बेस्ट मेथड फॉर प्रिझर्वेशन ऑफ स्टूल सॅम्पल ऑफ पॅरासाइट एक्झामिनेशन. म्हणजे थोडक्यात काय तर पॅरासाइटच्या एक्झामिनेशनसाठी स्टूल सॅम्पलच्या प्रिझर्वेशन करण्यासाठी कोणती मेथड आहे? ऑप्शन ए 10% फॉर्मलिन, ऑप्शन बी 70% अल्कोहोल, ऑप्शन सी नॉर्मल सलाईन, ऑप्शन डी डिस्टिल वॉटर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 10% फॉर्मलिन. म्हणजे थोडक्यात काय तर 10% फॉर्मलिन हे कॉमनली यूज केले जाते जे की प्रिझर्व करतं स्टूल सॅम्पलला. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 10% फॉर्मलिन. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करावा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.